पुण्याजवळच्या भीमाशंकर इथल्या माळीण या गावामधली ही दुर्घटना आहे. आपण पाहतोय हे कशा प्रकारे झालं असेल. गाव या सगळ्या डोंगराच्या पायथ्याशी होतं आणि डोंगरावरची सगळी मातीचा सगळा हा भाग हा सगळा वाहून आला पावसामुळे. आपल्याला कल्पना आहे 2 दिवस केवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस चाललेला आहे आणि पावसाळ्याचा सगळा मारा झाल्यानंतर हा सगळा एक प्रकारचा तयार झालेला वाहती मातीचा हा चिखल हा सगळा गावावरती आला. आम्ही जो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, या सगळ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली कुटुंब खाली अडकलेली आहेत, गाडलेली आहेत. आपल्याला आशा आहे अजूनही की याच्यातून ही सगळी आपल्या सगळ्यांची ही सगळी नातेवाईक असणारी माणसं हे सगळे बाहेर येतील. फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार नाही अशी आशा आहे.
त्यांना मग बक्षीस आहे. मोठ्याने सुद्धा देऊ शकताय, कोणीही उत्तर देऊ शकता. हा, चला हात जोडून घ्या आपण. वेदांचा एक श्लोक आहे आपल्या सनातन धर्माचा, तो मी म्हणतो, आपण पण म्हणूया सर्वजण, आणि त्याचा अर्थही सांगतो मी. हा, सर्वे भवन्तु सुखिनो. सभी जितने भी साधक बैठे सभी ताली बजाते हुए सत्य शिवा श्रुति शरण मात पिता उपकारी धर्म पुरुष जन्माते पुण्य का बलिदारी. आज जातोय नारायण, बाहेर येतो 6 श्वासात जातोय. की जय पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. अकेले पिता तुम्ही जे दिले, हसे गे मात पिता, प्रभु गुरु जय भाव पावन तुमचा. सेवादारी कोई सेवा भी नहीं करनी है, बाद में हम करेंगे. याद हम ये बात ऊपर धार तुम्हें हमारी बाद में बात जमीन नाली का ले बात रहे. भक्तों के सर पे सदा बाबा मला माफ करा, रागारागाने नव्हतं, शाळेत आम्हाला शिकवलं गेलं नाही, आज बापूंमुळे आम्हाला कळालं. आई मला क्षमा करा. क्षमा मागू शकत नसा तर मनातल्या मनात क्षमा मागा. तुमच्या आई वडिलांच्या हृदयापर्यंत तुमची क्षमा पोहोचते. डोळ्यातून आशीर्वाद असेल तर वाहू द्या, त्यांना थांबवू नका. मन हलकं होणार, हृदय हलकं होणार. सासू सासऱ्यांना उलटं बोलू नका, सासू सासऱ्यांना पण दुःख देऊ नका. त्याने आपला मुलगा तुम्हाला दिलेला आहे, कसे का असे ना त्यांना सांभाळून घ्या. ते वृद्ध झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, त्यांना आपण बदलू शकत नाही, स्वतःला आपण बदलू शकतो. मोठ्या लोकांना बदलणं कठीण आहे, पण स्वतःला बदलणं सोपं आहे. खूप प्रेम करा आई वडिलांवर, तुम्ही खूप प्रेम करता, फक्त व्यक्त करायला कधी असं संधी मिळाली नाही. ती पूज्य संस्थे आश्रमची बाबा आज संधी दिलेली आहे. दुखवणार नाही, होणार नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील अश्रू येतील असं कोणतंही काम करणार नाही. कोणतेही काम करणार नाही. आम्ही बोलना चलना सिखाया, ओ मात पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. तुम्हारे साथी. सदा आई वडील आपल्याला आशीर्वाद देत असतात. मुलांचं भलं व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं म्हणून रागवत असतात, मारत असतात, आणि त्यांना उलटं बोलणं हे चुकीचं आहे. त्यांनी मारलं तरी शांत बसावं.
आज तुम्ही सगळे इथे कशासाठी जमले आहात? बापूसाहेबसाठी. काय काय दिलंय तुम्ही इथे, कशा निमित्त आलाय तुम्ही? सभी को कलेक्टर मिल गए हों. दिवाळीचे साहित्य घ्यायसाठी. आनंद होतोय तुम्हाला? हा. तुम्हाला इथं सामानासोबत गुरु नामाचा पण आनंद मिळाला? हा. हा नाही ते वाक्य परत हो आम्हाला गुरु नामाचं. आमच्या माळीण गावामध्ये असं बाबू यांचे सेवक आले होते. त्यांनी आम्हाला ज्ञानाबद्दल शिकवलं. त्यांनी आम्हाला परीक्षेत कसे चांगले मार्क पाडायचे ह्याचे संस्कार दिले आणि अजून इतर वस्तू दिल्या आणि आम्हाला खूप सहाय्य केलं त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यांनी योगासन, प्राणायाम, दिवाळीसारखा आम्ही हा सण साजरा केला. आता तुमच्या गावात जर कोणी धर्म बदलण्यासाठी आलं तर तुम्ही काय सांगाल? आम्ही त्यांना पळून लावू. आम्ही आमचा धर्म नाही सोडणार. आपला धर्म कोणता आहे? आमचा धर्म हिंदू, आदिवासी आम्ही, पण आम्ही आमचा धर्म सोडणार नाही. नाही ना, बरोबर, चांगली गोष्ट आहे. नहीं रहते कच्चे, बाबूजी के बच्चे नहीं रहते कच्चे, सबसे अच्छे बापूजी के बच्चे, सबसे अच्छे बापूजी के बच्चे. हम है भारत की तेजस्विनी, हम है भारत की तेजस्विनी, हम है भारत की तेजस्विनी. आशाराम बापूजी. काय काय दिलं तुम्हाला? ब्लँकेट दिले, टप दिले, गहू, तांदूळ, टावेल, लॉकेट पण दिलं ना? लॉकेट पण दिलेले. आणि काय काय शिकवलं तुम्हाला? तर सगळ्या शिकवलेले बापूंची जे असतील ते. मुलांना काय शिकवलं? मुलांना त्यांची विद्या शिकवली, सगळे प्रश्न त्यांचे. तुम्ही घरी करणार का त्यांना शिकवणार? हो हो हो, आम्ही त्यांना सांगतो. हरिनामाचे कीर्तन हो केलं? हो, हरिनामाचे कीर्तन प्रसाद सगळे. कसं वाटलं तुम्हाला? ते जेवण हो, सगळे जेवण बिवण सगळे व्यवस्थित. कार्यक्रम एकदम भारी झाला, मस्तपैकी झाला. एकदम कुठली गडबड नाही, मस्त कार्यक्रम झाला. कुठलाही अजिबात त्याच्यात काही गैरसमज नाही. एकदम शांतपणे मस्त कार्यक्रम झाला. भजने बिजने व्यवस्थित सगळे व्यवस्थित झाले. मस्त वाटलं. गहू दिले, साखर दिली, तेल दिले, डाळ दिली. बहुत अच्छा लगा हम जैसे गरीबों की मदद करके. हे सब श्री राम बापू आश्रम क्या क्या दिया आपको? बहुत सारा दीपावली का सामान दिया है. क्या क्या दिया आपको सामान? गेहूं, चावल. बहुत अच्छा लगा. आम्ही हरिनामाचं प्रवचन करून घेतलं ना, आमच्याकडून तुम्हाला फार फार उपकार आहेत आणि तुमचे आमच्यावर मातृ मस्त पैकी झालं. सद्गुरू भगवान की जय. अहो, आत्माराम बापूंचे फार फार उपकार मानलेत आम्ही. कारण आमच्या जमान्यात हे कधीच पाहिलेलं नाही आम्ही. सगळा आदिवासी भाग आमचा, पण त्यांचं ऐकल्यानंतर आम्हाला कुठली जागा अशी सोडू वाटत नाही. इतकं शांतता मनाला वाटली आणि असाच पाठिंबा आसाराम बापूचा आमच्या मागा असावा, हीच त्यांची चरणी माझी प्रार्थना आहे. तुम्हाला काय काय दिलंय आज? अहो, आम्हाला दिवाळीचं भरपूर वाटलं, पार साड्यांसुकट वाटलं. सगळा शिदा दिला आम्हाला दिवाळीचा, सगळा वाटला. कुठे उपकार फेडू? आमच्या अंगाच्या चमड्याची चप्पल त्यांच्या पायात, तरी आमचा उपकार फेटायचं नाही. तुम्हाला आनंद वाटला? आनंद वाटला, भरपूर आनंद वाटला.